नमस्कार. आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा दिवसच वेगळा आहे. या आनंदाच्या दिवशी आनंदाचं पानच्या या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा. वारकरी होऊन पंढरी बघा असं सांगणारा हा तुकोबांचा अभंग. गेले 3-4 आठवडे विविध भागातनं चालत वारकरी आज पंढरीला दाखल झालेत आणि याच अभंगाची अनुभूती घेत आहेत. तेव्हा याच नावाच्या होय होय वारकरी या नावाच्या एका वारकऱ्याने लिहिलेल्या पुस्तकाबद्दल आज आपल्या गप्पा होणार आहेत. ते पुस्तक लिहिलंय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बंडगर यांनी. तेव्हा या पुस्तकाविषयी त्यांना काय सांगायचं आहे त्याविषयी त्यांच्याशी गप्पा मारूयात. बंडगरजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मुळात अगदी पहिला प्रश्न बंडगरजी, की होय होय वारकरी या पुस्तकाची संकल्पना काय आहे? कुठल्या संकल्पनेतनं हे पुस्तक लिहिलं गेलं? नमस्कार. होय होय वारकरी हे माझं पुस्तक प्रकाशित होऊन त्याला आता जवळपास 9 महिने होत आलेले आहेत. त्याची पहिली आवृत्ती साधारणपणे 5 महिन्यात संपली. त्यानंतर आता दुसरी आवृत्ती आलेली आहे. होय होय वारकरी हे जे पुस्तक आहे ते वारकरी संप्रदायाचा सामाजिक सांस्कृतिक अंगाने मागोवा घेणारं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये वारकरी संप्रदायाविषयीची मांडणी केलेली आहे. प्रामुख्याने नामदेवरायांपासून तुकोबारायांपर्यंत जी संतांची परंपरा आहे त्या संतांच्या परंपरेतलं जे काही वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर संतांच्या जीवनचरित्रातल्या काही अशा घटना की ज्याच्यामधनं वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे किंवा वारकरी संप्रदायाचा जो मूल्यविचार आहे तो व्यक्त होतोय, अशा घटनांचाही अन्वयार्थ लावण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर म्हणजे तुकोबारायांच्या नंतर जी 375 वर्ष वारकरी संप्रदायाची वाटचाल होत आलेली आहे त्या वाटचालीतील अनेक कांगोरे, ऐतिहासिक घटना आणि वेगवेगळे तपशील, वेगवेगळे वारकरी परंपरेत होऊन गेलेले सत्पुरुष, वेगवेगळ्या महिला यांच्या सगळ्या कर्तृत्वाची, त्यांच्या योगदानाची दखल घेण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. आपण अशा पद्धतीचं पुस्तक लिहावं आणि वारकऱ्यांना काही गोष्टींची नव्याने ओळख व्हायला हवी असं का वाटलं? पुस्तकांच्या म्हणजे निर्मिती मागची तुमची भूमिका, तुम्हाला काय विचार होते ते पण आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. या पुस्तकाच्या लिखाणाची जी सुरुवात झाली ती थोडीशी रंजक होती. याचं कारण माझे आजोबा वैकुंठवासी सद्गुरू भोजलिंग महाराज घेरडीकर हे वारकरी संप्रदायातील प्रख्यात कीर्तनकार होते. घेरडी आणि परिसरामध्ये वारकरी संप्रदाय वाढवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. आणि भोजलिंग महाराजांच्या सहवासामुळं, त्यांच्या प्रेरणेमुळं, प्रभावामुळं मी वारकरी संप्रदायाकडे वळलेलो होतो. लहानपणापासून संतांच्या गोष्टी सांगणं, त्यानंतर कीर्तनं करणं, या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा करत होतो, वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत होतो. जेव्हा मी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एका वारकरी घरात जन्माला आलेलो असूनही वारकरी संप्रदायाविषयीच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, त्या या वाचनामधनं आपल्याला समजत आहेत. त्यानंतर अनेक वारकरी सत्पुरुषांना भेटलो, वेगवेगळ्या फळांना भेटी दिल्या, वेगवेगळ्या मठांना भेटी दिल्या आणि तिथून काही माहिती संकलित केली. अनेक पुस्तकं वारकरी संप्रदायाशी संबंधित वाचली आणि त्याच्यानंतर हे जे काही आपल्याला समजलेलं आहे ते इतर वारकऱ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या इतर वाचकांनाही ते समजून सांगावं, या प्रकारची भावना तयार होत गेली. वारकरी संप्रदायाविषयी ठिकठिकाणी कीर्तन प्रवचनं करतच होतो, पण त्याचबरोबर मी अनेक ठिकाणी व्याख्यानही करत होतो. विशेषतः जो वर्ग थेट वारकरी नाही आहे पण वारकरी संतांविषयी आस्था असलेला वर्ग आहे, अशा वर्गाला वारकरी संप्रदायाविषयी बरेच प्रश्न पडलेले आहेत. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण द्यायला पाहिजेत आणि त्यांच्या मनामध्ये वारकरी संप्रदायाचा एक परिचय आणि त्याचं तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. या भूमिकेतनं पुस्तक लिहावं असं वाटलं आणि मग या पुस्तकाची निर्मिती सुरू झाली. कोरो इंडिया या NGOनं एक मला फेलोशिप दिलेली होती. त्या फेलोशिपच्या अंतर्गत या पुस्तकाची निर्मिती होत गेली आणि पुढे जवळपास 3-4 वर्षाच्या काळामध्ये हे पुस्तक तयार झालं आणि 2024 साली ते प्रकाशित झालं. बंडगरजी, खूप खूप आभार तुमचे. या पुस्तकाविषयी तुम्ही सविस्तर गप्पा मारल्यात त्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या पुढील लिखाणासाठी, कामासाठी शुभेच्छा. या पुस्तकानंतर आता आपल्याला कथासंग्रहाकडे वळायचं आहे. बाभूळकांड हा कवी ऐश्वर्य पाटेकर यांचा कथासंग्रह आहे. कवितेतून व्यक्त होणारे पाटेकर कथेतून काय मांडतात आहेत त्याविषयी आता आपण बोलतं करणार आहोत कवी ऐश्वर्य पाटेकर यांनाच. ऐश्वर्य, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये.
नमस्कार. मुळात अगदी पहिला प्रश्न हाच की एरवी कवितेतून व्यक्त होणाऱ्या ऐश्वर्या पाटेकर यांना कथा संग्रहाच्या माध्यमातून नक्की काय सांगायचंय, काय आहेत या बाभुळकांडमधल्या कथा? बाभुळकांड म्हणजे जेव्हा कविता मी लिहित होतो, नंतर नाटकही लिहिलं, आत्मकथनही लिहिलं, पण ना मला असं वाटायला लागलं, एक वेळ अशी आली की मला असं वाटायला लागलं की मला जे सांगायचं आहे ना त्याच्यासाठी कवितेचा फॉर्म पुरेसा नाही आहे. मग सांगायचं म्हणजे ती अस्वस्थता होती. समाजातल्या काही गोष्टी ज्या मी पाहत होतो आणि त्या मला सांगायच्या होत्या आणि त्यामुळे कथा मी लिहिली. म्हणजे कथेनं खरं तर मला निवडलं. ती लिहिताना असं डोक्यात आधी आलं नव्हतं की अरे आता याची कथा होईल. फक्त गद्यात मी लिहित गेलो. म्हणजे मुळातनं आता जर विचार केला माझा की मी ज्या परिस्थितीतून आलो आहे, ज्या वातावरणातून आलो आहे, आर्थिकदृष्ट्या जरी माझी परिस्थिती बदलत असली तरी माझ्यामध्ये ना तो सामान्य माणूस कायमचा दडी मारून बसला आहे. आणि त्या माणसाचे व्यापताप, त्याचे दुःख, त्याच्या वेदना, त्याच्या समस्या ह्या मला स्वस्थ बसू देत नाही. आणि मग मला असं वाटलं की ह्या मला सांगायच्या आहेत, पण त्या सांगितल्याने वाचकाला कळायला हव्या. आणि कवितेच्या बाबतीत काय होतं की कविता आवडते, छान वाटली इतकं येतं, पण कथेच्या बाबतीत तसं नसतं. आणि जेव्हा मी त्या लिहून झाल्यावर मला ही उत्सुकता असते की वाचक काय म्हणेन बाबा, वाचकापर्यंत ती कशी पोहोचते. आणि जेव्हा मला वाटतं साधनामध्ये माझी कथा आली, ही बाभुळकांड शीर्षकाचीच कथा आली होती, आणि मला डॉक्टर अभय बंग सरांचा फोन आला. आता त्या दरम्यान खूप सदर लेखन मी करत होतो, खूप सारे फोन मला येत होते. त्यांचा फोन ज्या नंबरवर मला आला त्याच्यात काही बॅलन्स नव्हता, तेव्हा मला तो फोन मी उचलला नाही. नंतर मी रिकॉल केला आणि मी त्यांना माझं नाव सांगितलं की मी ऐश्वर्या पाटेकर. तर ते म्हणाले, अरे तुझं नाव पण मला माहिती नव्हतं. हां, काहीच आत्तापर्यंत तुमचं कुठलं साहित्य मी वाचलं नव्हतं, पण तुम्ही फार वेगळी कथा लिहित आहे मराठी कथेच्या संदर्भात, तिचा बंध वेगळा आहे. आणि मग मला त्याच दिवशी डॉक्टर रावसाहेब कसबे सरांचा फोन आला, विद्याताई बाळ यांचा फोन आला आणि इतर वाचकांचेही फोन आलेत. आणि मग मला कळालं की अरे म्हणजे आपण कवितेसाठी जेवढं झटत होतो की मुळातनं मी जे काही लिहितो ते बिलकुल मनोरंजन नाही आहे, म्हणजे मनोरंजनासाठी लिहितच नाही आहे. मला जे काही वाटलं, जो काही शोध मी घेतला समाजव्यवस्थेतला, तो मला कोणाला तरी सांगायचा आहे. आणि जेव्हा तो आपण सांगतो आणि त्या माणसापर्यंत ते पोचतं आणि त्याचा जेव्हा प्रतिसाद येतो, म्हणजे तो दोघांमधला संवाद घडून येतो, कुठेतरी मला पुन्हा माझ्या विचाराचा माणूस तिथे सापडतो. आणि बाभुळकांडमध्ये हे सगळं आलं. म्हणजे बाभुळकांडमधल्या 18 कथा ज्या काही आहेत त्या वेगवेगळे रूपं जरी घेतली असली त्यांनी, तरी मला जी जाणवलेली अस्वस्थता होती, म्हणजे मला जर्मन लेखक विचारवंत जे काफका आहे, त्यांनी लिखाणाच्या संदर्भात एक विचार मांडला होता आणि तो उमेदीच्या काळातच मी वाचला. की त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांना आनंद व्हावा म्हणून लिहू नये. हो, ज्या लिखाणामुळे लोकांना वेदना होतात, ते खडबडून जागे होतात, असंच लिखाण करावं. आणि मला वाटतं माझ्या कवितेतही तेच आहे, आत्मकथनातही तेच आहे आणि या संपूर्ण कथांमध्येही तेच आहे. म्हणजे माझी कथा जिथे संपते, रणधीर शिंदे म्हणतात की वाचकांना सुद्धा त्याच्यात सामील करून घेतलंय. त्याचं कारणच ते आहे. म्हणजे मी जी कथा आतापर्यंत वाचत होतो ना, आपण वाचक म्हणून वाचतो, आवडली, बस इथपर्यंत असतं. पण जो वाचक वाचतोय ना, तो एक समाज व्यवस्थेचा घटक आहे. आणि त्याला जाणवणं म्हणजे यातल्या शिळ्या भाकरीचं विमान नावाची कथा आहे भारतीची, जी कथा साधनामधूनच आली होती. आणि ती कथा वाचून मला एका वाचकाचा फोन आला
आणि फोन उचलताच तो ना ढसाढसा रडायला लागला. आता 65 वयाचा तो वाचक, आणि आता मी काय करू. तो फक्त म्हणाला शिळी भाकरीचं विमान कथा वाचली आणि तो रडायला लागला. आता मला त्याने पुढचं वाक्य असं सांगितलं जे माझ्या अंगावर शहारा आणणारं होतं, की ज्याची आई, ते 2 भाऊ, आई मोठ्या भावात होती आणि आई ज्या भावात राहील आणि तिचा शेवट ज्या भावाकडे होईल, तिला त्या आईच्या नावावर 2 बिघे जमीन होती. ती 2 बिघे जमीन त्याला मिळेल, ज्याच्याकडे ती राहील, त्याला ज्याच्याकडे शेवट होईल. म्हणून तो रडत रडत हे सांगायला लागला की आज आईचं 13वं आहे. मी दशक्रिया विधीलाही रडलो नाही आणि अंत्यसंस्कारालाही रडलो नाही, कारण मला हे वाटत होतं की आईचं माझ्यावर प्रेम नाही, पण मीच दुष्ट. मला आई नव्हती हवी, मला ते 2 बिघे हवे होते, जमीन हवी होती. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मी 40शीत ती कथा लिहिली. तो वाचक 65 वयाचा, म्हणजे सगळ्या याच्यातनं निवृत्त झालेला, त्या वाचकाला माझ्या कथेनं जागं केलं, याचा मला प्रचंड आनंद झाला. आणि दुसरी यातली जी सुक्याची गाय जी कथा आहे, ती कथाही वाचून एका मुस्लिम वाचकाचा मला फोन आला आणि तोही रडायला लागला. आणि ती गायीची कथा आहेत. म्हणजे आपण धर्माच्या दृष्टीनं पाहिलं तर गाय, त्यांच्याकडे गायीचं काय होतं, पण तो सुद्धा, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की भावना जी असते माणसाची, ती संपूर्ण माणसाची सारखीच असते, फक्त आपण ते कप्पे करतो. म्हणजे मला त्याचं रडणं जास्त काळजाला भिडलं. खरंच म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आत्ताच्या आपल्या पिढीचे जे काय चाललेलं आहे, मनात जे काय द्वंद्व आहे ते मुक्ताईंच्या संवादातनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप आभार तुमचे ऐश्वर्याजी. आज तुम्ही कथासंग्रहाच्या निमित्ताने आनंदाचं पानमध्ये सहभागी झालात, आमच्याशी गप्पा मारल्यात आणि काही परखड मतंसुद्धा व्यक्त केलीत. खूप खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या लिखाणासाठी माझ्याकडनं, आनंदाचं पानच्या टीमकडनं शुभेच्छा. वेळ आहे आता आपल्या टॉप 5 पुस्तकांविषयी जाणून घेण्याची. तेव्हा थेट जाऊया अक्षरधाराला. अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर सांगतायत या आठवड्याची वाचक प्रिय टॉप 5 पुस्तकं कोणती ते. नमस्कार, मी रसिका राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी पुणे. आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. यामधील पहिलं पुस्तक आहे निळे आकाश हिरवी धरती. हिमालयापलीकडचा अपरिचित प्रदेश, हिरवीगार कुरणं, अवघड भूगोल, कठोर हवामान आणि इतकं असूनही अतिशय सुंदर असा इतिहास, हे सर्व एका समाजशास्त्र लेखकाने आपल्याला या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे मिलिंद बोकील यांनी आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. अल्पावधीतच या पुस्तकाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. दुसरं पुस्तक आहे तुरुंग रंग. तुरुंगवास भोगलेल्या एका भूतपूर्व IPS अधिकाऱ्याची डायरी म्हणजेच हे पुस्तक. मनोविकास प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. एका संवेदनशील कविमनाच्या तरुणाचे उमेदीचे दिवस रेखाटलेली ही कादंबरी आहे. प्रदीप कोकरे यांची खोल खोल दुष्काळ ही कादंबरी म्हणजे आजच्या पिढीचा एक महत्त्वाचा प्रातिनिधिक स्वर आहे. लोकवाङ्मय प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं असून नुकताच या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. प्रारब्ध, संघर्ष आणि साहस असे शीर्षक घेऊन लेखक मनोज अंबिके यांनी कर्णपुत्र आणि अस्त्र ही कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीचा कथानायक सुवेद याची कथा त्यांनी आपल्याला या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. या पुस्तकामधील या कथेचा काळ हा पौराणिक असून या कादंबरीचा हा पहिला भाग आहे. माय मिरर पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे.
आजच्या या टॉप 5 पुस्तकामधील 5वं पुस्तक आहे पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं चकवा चांदणं हे पुस्तक. आपण जेव्हा जंगलात राहतो, त्या जंगलाशी एकनिष्ठ होतो, तेव्हा ते जंगल न राहता, तिथले प्राणी रानटी न वाटता ते एक काहीतरी अद्भुत आहे असं आपल्याला वाटतं. ते अद्भुत काय आहे, तिथले अनुभव काय आहेत, हे पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. मौज प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी, अक्षरधाराचा पुस्तकांचा मान्सून सेल, अत्रे सभागृह आणि अक्षरधाराची वेबसाईट अक्षरधारा.com या 3ही ठिकाणी सवलतीच्या दरात मिळतील. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. तुकोबांच्या मते वाचन म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं नाही, तर जीवनातलं सत्य आणि त्यातले अनुभव आत्मसात करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा हे सगळं तुम्हा आम्हा सर्वांकडून हो या सदिच्छा. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.